महाराजा जय बाळमा मित्रांनो, तर तुम्ही म्हणताला ही साधी सुधी बुंदी आहे, तर साधी सुधी बुंदी नसून साक्षात जगाच्या मालकाच्या मंदिरातली बुंदी आहे, प्रसाद आहे. त्यानंतर ही जिलेबी आहे. आपण काय करत असतो, या भांबडेगाव बाबाचं मंदिर आहे, तिथं प्रत्येक आमुषाला महाप्रसाद असतो. मग आपण काय करतो, शेवटपर्यंत थांबतो आणि जो पण उरलेला सुरलेला महाप्रसाद आहे तो घरी घेऊन येतो आणि आजूबाजूला भाविक भक्तांना, गरजू भक्तांना हे आपण घरपोच करत असतो. कारण की बाळमाचा प्रसाद टाकून द्यायचा नसतो. ही किती तर रोगाचं औषध आहे. आणि ही आमची मम्मी आहे, तुम्ही बघू शकता. मम्मीनं भरपूर जिलेबी आणली होती, आमच्या मम्मीनं आजूबाजूला दिली, बुंदी सुद्धा दिली, लाडू सुद्धा दिलं. तर माझी सर्व भाविक भक्तांना एक कळकळीची विनंती आहे, तुम्ही सुद्धा कोणत्याही मंदिरात गेला दर्शनासाठी, शेवटपर्यंत वाढण्याची सेवा करा. वाढण्याची सेवा झाल्यानंतर शेवटच्या वेळी जो पण प्रसाद राहतो, तुम्ही तो प्रसाद घरी घेऊन या आणि गरजू भाविक भक्तांपर्यंत पोहोचवा. कसा ही काही साधा सुद्धा प्रसाद नाही, तर ही साक्षात जगाच्या मालकाचा प्रसाद आहे. त्यामुळे तुम्ही इकडे तिकडे न टाकता भाविक भक्तांपर्यंत पोचवा, ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. मामाच्या दरबारात सेवा करा, तुमची झाडलोट असू द्या, मामाच्या मेंढी माऊलीची सेवा करा. आयुष्यात तुम्हाला कधी काय कमी पडत नाही. ही फक्त मी नाही सांगत, तर ही अख्ख्या जगाला अनुभव आहे. मग तुम्हाला माहित आहे, जगाच्या मालकाचा दरबार कधी खाली नसतो. 10 किलोमीटर वरनं माणसं चालत जाते ती आदमापूरच्या आरतीला. तुम्हाला माहित आहे, गाड्या एवढ्या ट्रॉफिक तुम्ही बघताय व्हिडिओच्या माध्यमातून. ही जगाच्या मालकाची ताकद आहे. लाखो करोडो माणसं तिथं दरबारात येते, म्हणजे तिथं टाकलेला शब्द कधी खाली पडत नाही. चला मित्रांनो, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. मामाचा प्रसाद खराब नाही झाला पाहिजे. बोला बोला बाळू मामाच्या नावाने चांग भले. मग मी चांग भले म्हण.